आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे उपम्याची रेसिपी। ही ब्रेकफास्ट रेसिपी आहे आणि ह्या रेसिपीमध्ये ह्या उपम्यामध्ये रवा वापरलेला नाही आहे। हे बघा आपली रेसिपी किती सुंदर दिसत आहे, खूप छान आणि तितकीच टेस्टी। चला तर मग मी तुम्हाला करून दाखवते। वाव, एका कढईमध्ये शेवळ्या घेतल्या, छानपैकी भाजून घेतल्या, परतून घेतल्या, गुलाबी रंगावर, हलका गुलाबी रंगावर परतून घेतल्या शेवळ्या छान। मस्त असं खमंग भाजून घेतलं आणि बाजूला दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं। आता त्याच कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं, त्यात मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की जिरं घातलं, जिरं फुललं की कढीपत्ता घातला, थोडं चिमूटभर हिंग घातलं, शेंगदाणे घातले, शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले। आता कांदा घातला, दोन कांदे उभे चिरून घेतले, छान गुलाबी रंगावर कांदा परतून घेतला। हिरव्या मिरच्या घातल्या बारीक चिरलेल्या, दोन मिनिटांनंतर आपला कांदा मऊ झालाय, छान रंगही बदललाय कांद्याचा। आता त्यात हळद घातली, थोडं तिखट घातलं, जास्त नाही घातलं, चिमूटभर सावजी मसाला घातला, धने जिरे पावडर घातलं आणि चवीपुरतं मीठ घातलं। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। आता शेवळ्या घातल्या त्यात, आणखी त्या कांद्याबरोबर शेवळ्या छानपैकी परतून घेतल्या। हे बघा किती छान दिसत आहे आपल्या शेवळ्या। हा आपला शेवळ्याचा उपमा आहे, खूप छान लागतं। हे बघा आता त्यात गरम पाणी घातलं, आणि मिक्स केलं। तर 5 मिनिटं झाकण लावून शिजू देऊ। 5 मिनिटांनंतर थोडी चिमूटभर साखर घातली, छान मिक्स केलं। तुम्ही यात लिंबाचा रस पण घालू शकता, पण मी घातलेला नाही आहे। आता कोथिंबीर घातली। ऑलमोस्ट आपल्या शेवळ्या तयार आहे, शेवळ्याचा उपमा। 2 मिनिटांनंतर वाव, बढिया, मस्त झालाय आपल्या शेवळ्याचा उपमा। रेडी टू सर्व, तयार आहे आपला उपमा खाण्यासाठी। वाव, बढिया, रव्याच्या उपम्यापेक्षा छान लागतं हा उपमा। कोथिंबीर घातली आणि लिंबू, आपली डिश तयार आहे। तुम्ही पण करून बघा। वाव, बढिया, मस्त, पाहूनच खावंसं वाटते। खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं हा उपमा। तुम्ही यात मटार पण घालू शकता। मस्त, खाऊन बघा, करून बघा आणि खाऊन बघा। बढिया, बाय।